लातूरात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या पादुकांचं हेलिकॉप्टरनं आगमन झालंय। या प्रसंगी मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। तसंच भव्य शोभायात्रा आणि अखंड हरिनाम सप्ताहही आयोजित करण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर आपल्या सोबत आहेत। निशांत, हा भव्य असा सोहळा पार पडतोय, कसा असणार आहे हा एकूण सोहळा? आता पुढची 7 दिवस हरिनामाचा जागर जो आहे तो लातूरमध्ये ठिकठिकाणी अनुभवायला मिळणार आहे। कारण पहिल्यांदा असा मराठवाड्यात योग येतोय की 6 जे संत आहेत त्यांच्या एकत्रित पादुका एका ठिकाणी येत आहेत आणि विशेष बाब ही आहे की शितोळे सरकारांचे जे अश्व आहेत ते इथे दाखल झालेले आहेत आणि संध्याकाळच्या सुमारास या पादुकांचा रिंगण सोहळा सुद्धा पार पडणार आहे। मात्र उशिरा जशी पादुका लातूरमध्ये दाखल झाल्या तर वारकऱ्यांचा उत्साह जो होता तो खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आणि आता काही वेळातच लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात पादुकेंचा रथ जो आहे तो दाखल होईल आणि त्यानंतर या ठिकाणी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते या पादुकांचं या ठिकाणी आरती पार पडणार आहे आणि त्यानंतर ही पादुका ज्या आहेत ते 17 ठिकाणी जाणार आहेत आणि हे अंतर जवळपास 14 किलोमीटरचं आहे आणि या पायी दिंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येनं वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास 400 एकरमध्ये सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। त्यापैकी 50 एकरमध्ये मंडपची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 2.5 लाख वारकरी या ठिकाणी दाखल होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आणि त्याच अनुषंगानं सर्व तयारी इथं पूर्ण झालेली आहे। आता काही क्षणातच पादुका ज्या ते लातूरच्या सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात दाखल होतील आणि त्यांची इथे आरती केल्यानंतर पुढच्या मार्गक्रमण होणार आहे। धन्यवाद निशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।